पुणे कोर्टामध्ये काल त्यांना हजर केल्यानंतर पोलीस कस्टडी मागितली होती पोलिसांतर्फे आणि त्यामध्ये त्यांनी 3 दिवसाचा पोलीस कालावधी मागितला होता म्हणजे चौकशी आणि ती करण्यासाठी. परंतु मग आम्ही त्याला विरोध केला होता की बाबा पोलीस कस्टडीची काही गरज नाही, कारण का जे काही ॲलिगेशन्स केलेले होते इन रिस्पेक्ट ऑफ हार्बरिंग ऑफ क्रिमिनलसाठी होते, म्हणजे त्यांनी आश्रय दिला असे प्राइम ऑफिस ॲलिगेशन्स केले होते. त्यामुळे आमचं म्हणणं असं होतं त्यात की कलम 249 त्यात ॲप्लिकेबल होईल जास्तीत जास्तपणे आणि तो जामीनपात्र गुन्हा आहे. तर त्यामुळे जामीनपात्र गुन्हा असल्यामुळे त्यामध्ये पोलीस कस्टडी काही आवश्यकता नाहीये आणि त्यांच्याकडे काही रिकव्हरी किंवा बाकीचा कुठला ॲस्पेक्ट करण्यासारखा काही विषय नव्हता. त्यामुळे त्यांना पोलीस कस्टडी देण्यात येऊन असा युक्तिवाद आम्ही केला होता. आणि जे काय बाकीचे मेन ॲलिगेशन्स होते ते काय त्या आरोपींविरुद्ध नव्हते, ते काय बाकीच्या आरोपींविरुद्ध होते. त्यामुळे आमचा युक्तिवाद असाच होता की बाबा बेलेबल सेक्शन्स आहेत, त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडीत घेण्यात यावं असा आमचा युक्तिवाद होता. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की